पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे ह्या 8 जून 2026 आणि आजचं जे विद्यार्थी मित्रांनो सोमवार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन वॅकन्सी नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या चौथ्या मेरिट लिस्टचा कटअप या ठिकाणी किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज अहिल्यानगर अकोला अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजी महाराज नगर धाराशिव धुळे जळगाव गोवा चळगाव कराड कोल्हापूर मालेगाव मुंबई नागपूर सिटी नागपूर मुफसूल नांदेड नाशिक नवी मुंबई पालघर पंढरपूर परभणी पुणे सिटी वेस्ट पुणे मुफसूल रायगड रत्नागिरी मिरज भुसावळ सांगली सातारा श्रीरामपूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा यवतमाळ या सर्व डिव्हिजन बद्दल मी तुम्हाला कॅटेगरी वाईज कटअप सांगणार आहे। कास्ट वाईज कटअप किती जाणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन किती आहे, 60% 70% 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, म्हणजे कितीच्या रेशोने मुलांना टक्के आहे हा काही अंदाज लागणार आहे। म्हणजे 60% किती आहे, 70% किती आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 91% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, असे विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो आज येण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी मेरिट लिस्ट आहे हे आज या ठिकाणी येण्याचे दाट शक्यता आहे। तर आपल्याला आज इंतजार या ठिकाणी करायचा। आजची जी तारीख आहे 8 जून 2026 ही आजची तारीख आहे। तर आज 8 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो रात्री तुम्हाला चेक करायचा, रात्री 7 ते 8 वाजता नंतर आपल्याला चेक करायचा, लिस्ट या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। आजची जी तारीख आहे 8 जून 2026 आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे थर्ड मेरिट लिस्टचे जे डॉक्युमेंट आहे हे 26 मे 2026 ला झालेले आहे आणि जी लिस्ट आली होती 10 मे ला लिस्ट आली होती, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी जर आपण या चौथ्या लिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी थर्ड लिस्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 13-14 दिवसाचा दिवस गेलेला आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी येणार आहे, जर समजा आज नाही आली तर मग जे विद्यार्थी मित्रांनो 9 जूनला येणार आहे, 9 जूनला जर आली नाही तर मग 10 जूनला येणार आहे। ह्या 10 तारखेच्या अंदरच आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर इंतजार आपल्याला करायचा आहे, संयम आपल्याला ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा। आणि कारण की त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो लवकर या ठिकाणी लिस्टला लावायचे आहे, कारण की त्यांना नवीन वॅकन्सी सुद्धा काढायची आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती सुद्धा काढायची आहे। तर ते त्यांना जून किंवा जुलै महिन्यामध्ये ती वॅकन्सी या ठिकाणी काढायची आहे, त्यामुळे लिस्ट या ठिकाणी लवकर येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर संयम आपल्याला ठेवायचा। आज जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येण्याचे पुरेपुरे चान्सेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो चेक करत राहायचं। आज जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट येणार आहे, लिस्ट आल्यावर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे लिस्ट आली म्हणून। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या चौथ्या मेरिट लिस्टचा कटअप किती जाणार आहे, सेफ झोन काय, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा। तर कास्ट वाईज मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। तर पहा जे काही अहिल्यानगर डिव्हिजन अकोला डिव्हिजन अमरावती बारामती बीड भुसावळ बुलढाणा चंद्रपूर, आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कटअप पाहिलं तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 ते 92 पर्यंत कटअप जाणार आहे, ओबीसी असाल तर जवळपास 89 ते 93 पर्यंत कटअप जाणार आहे, ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 88 ते 90 पर्यंत आणि एसटी असाल तर 88 ते 89 पर्यंत आणि एससी असाल तर जवळपास 82 ते 92 पर्यंत एवढा काही कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60 ते 70% पर्यंत कटअप आपल्याला पाहायला भेटणार
भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी कडाप जाणार आहे 90 ते 92च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 87च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. एससी असाल तर 82 ते 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओपनचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी 90 ते 93च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी असाल तर तो सुद्धा 90 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 85 ते 90-91 पर्यंत. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 86 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60% ते 70% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर सिटी आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, त्याचबरोबर परभणी आहे, त्याचबरोबर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 92 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे ओपनचा. आणि त्याचबरोबर तुम्ही ओबीसी असाल तर 90 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 85 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 85च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 92 पर्यंत 91-92 पर्यंत पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 70च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओपन असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप जाणार आहे हा या ठिकाणी 90 ते 93 92-93 पर्यंत जाणार आहे. ओबीसी असाल तर 90-93 पर्यंत जाणारच आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 80 ते 90च्या दरम्यान. आणि त्याचबरोबर एसटी जर तुम्ही असाल तर 85 ते 87 दरम्यान. एससी असाल तर जवळपास या ठिकाणी 82 ते 91च्या दरम्यान. आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी असाल तर 60 ते 70% पर्यंत जाणार आहे, एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सर्वात कमी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर जे काही मुंबईचे डिव्हिजन आहे, मी मुंबईचे डिव्हिजन तुम्हाला वाचून दाखवले तर तिथला जो कडाप हा सर्वात कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि कमी कडाप जाणारे सुद्धा मी तुम्हाला डिव्हिजन सांगून देतो. गोवा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर मिरज डिव्हिजन, RMS LDN भुसावळ, RMS LDN मिरज. ठीक आहे. तर हे काही डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन झालं तर हे काही डिव्हिजन असणार आहे ज्या ठिकाणी कडाप थोडापैकी आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे. मुंबईतले सुद्धा जे डिव्हिजन आहे त्यामध्ये कडाप कमी जाणार आहे, म्हणजे 80-90च्या दरम्यान जाणार आहे कॅटेगरी वाईज. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय